मा जिजाऊ अर्बनच्या शिरपेचात मानाचा तुरा। महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन तिसऱ्यांदा राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार। बुलढाण्यातील मा जिजाऊ अर्बनला सहकार क्षेत्रातला मानाचा राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। तिसऱ्यांदा मिळालेल्या दीपस्तंभ पुरस्कारामुळे मा जिजाऊ अर्बनच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे। 350 कोटींचा व्यवसाय मा जिजाऊ अर्बनने पार केला आहे। याबद्दल महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेडच्या वतीने 2024 ते 2025 साठी दीपस्तंभ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त राज्यस्तरीय प्रशिक्षण व दीपस्तंभ पुरस्काराचे आयोजन डेनिसन्स रिसॉर्ट गोकर्ण महाबळेश्वर कुमठा कर्नाटक येथे आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी या पुरस्काराचे वितरण राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, खासदार प्रभाकर कोरे, अध्यक्ष कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटी अण्णासाहेब जोले, खासदार चिक्कोडी, माजी आमदार राहुल बोंद्रे, संजय होसमठ, संचालक कर्नाटक राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे यांच्या हस्ते मा जिजाऊ अर्बनचे उपाध्यक्ष शिवाजीराव तायडे, सचिव नितीन जाधव, कार्यकारी संचालक रामेश्वर साखरे, सरव्यवस्थापक मनोज तायडे यांना प्रदान करण्यात आला। यावेळी राज्यभरातून पतसंस्थांचे संचालक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तिसऱ्यांदा राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार मिळाल्याबद्दल मा जिजाऊ अर्बनच्या संचालक व कर्मचारी यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे।